विष्णू साठेच्या ऑफिस बाहेरचं सीसीटीव्ही फुटेज एसआयटीने ताब्यात घेतलेलं आहे। सीसीटीव्हीमध्ये वाल्मिक कराडसह संपूर्ण गँग चित्रित झाली आहे। 29 डिसेंबरच्या सीसीटीव्ही फुटेज जे आपण पाहतोय ते आता एसआयटी कडनं ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि या फुटेजच्या आधारे एसआयटी आणखीन तपास करणार आहे। कराड साठेसह दिसणाऱ्या सर्व आरोपींची चौकशी होणार असंही सांगण्यात येत आहे। या संदर्भात आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्याला अधिक माहिती देतील। कृष्णा, आत्ताच धनंजय देशमुखांनी असं म्हटलंय की या सीसीटीव्ही फुटेजमध्ये जे अधिकारी दिसत आहेत त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे आणि त्या दृष्टीने आता पावलं पडतायत असं दिसतंय। कृष्णा, निश्चित काल जे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं होतं हे सगळं सीसीटीव्ही फुटेज चाटे यांच्या कार्यालयातील होतं आणि चाटेच्या कार्यालयासमोरचं सगळं सीसीटीव्ही फुटेज आता एसआयटीनं ताब्यात घेतलेलं आहे आणि या अनुषंगानं एसआयटी तपास करेल। एसआयटीच्या सूत्राच्या वतीनं जे सांगण्यात आलेलं आहे की खंडणी मागितल्याची वेळ ही सकाळी 10 वाजताची होती आणि हे फुटेज जे आहे ते 11 वाजताचं या ठिकाणी असल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे या सगळ्या संदर्भात देखील चौकशी केली जाईल। यात जे आरोपी आहेत त्यांच्या सर्वांची तुम्ही एकत्र का आले होते, त्या ठिकाणी तुमचा काय उद्देश होता हे देखील तपासलं जाईल, अशा प्रकारची माहिती एसआयटीच्या वतीनं देण्यात आलेली आहे। आणि काल जे सीसीटीव्ही फुटेज बाहेर आलेलं होतं ते सीसीटीव्ही फुटेज आता तपास कामी देखील वापरण्यात येणार असल्याची माहिती आहे आणि त्यामुळे हे सगळं सीसीटीव्ही फुटेज एसआयटीनं आपल्या ताब्यात घेतलेलं आहे। पूर्वी धन्यवाद कृष्णा आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर काल सापडलेलं हे फुटेज आता एसआयटीने ताब्यात घेतलेलं आहे आणि ह्या फुटेजच्या आधारावरती जे पोलीस अधिकारी या फुटेजमध्ये दिसत आहेत त्यांच्याही संदर्भामध्ये आता कारवाई होण्याची शक्यता आहे। यामध्ये वाल्मिक कराड आणि त्याचबरोबर सुदर्शन घुले, विष्णू साठे हे सगळेच आरोपी दिसत आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।